नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते मंजिरीने अंबिकाला कैद करून ठेवलेलं असतं. पण मीराच येता क्षणी मीरा अंबिकाच्या हातामध्ये हात देते तेव्हा ह्या मंजिरीची शक्ती गायब होते. तेव्हा ही मंजिरी म्हणते, अरे मनुष्य आणि आत्मा ह्या दोघीजणी एकत्र झाल्याबद्दल ह्या दोघींचं जरा वेगळंच आहे. तोपर्यंत ही मंजिरी पुन्हा एकदा अंबिकावरती घाव घालणार. तोपर्यंत ही मीरा पटकन मंजिरीपाशी जाते आणि तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करते. आणि कितीही प्रयत्न केला तरी ही मंजिरीच्या पुढे मीरा काही जिंकू शकत नाही. पण ही ते मंजिरी एका हाताने मीराचा गळा दाबते आणि दुसऱ्या हाताने पुन्हा एकदा अंबिकावरती जादू तयार करते. कारण की ती मार्जरीकडून आणलेली ती छोटीशी पेटी असते ना, त्याच्यामध्ये अंबिकाला बंद करायचं असतं. त्यासाठी ती एका हाताने अंबिकाला जवळ त्याच्यामध्ये खेचत असते आणि एका हाताने मीराला गळा दाबत असते. तोपर्यंत मीरा असा येऊन अंबिकाची ती अवस्था पाहून पुन्हा एकदा मीरा अंबिकाची ती अवस्था नको नको पाहून तिला ते करायचं नसतं. मीरा म्हणून ही ते मंजिरीचा गळा दाबते आणि मंजिरी पुन्हा एकदा मीरासमोर असाया झालेले असते. आणि ते गळा दाबल्यामुळे तिला कोणतीही कृती किंवा तिच्यावरती शक्ती अंबिकावरती करता येत नसते. हे सगळं झाल्याबद्दल पुन्हा एकदा मीरा मंजिरीला मारण्याचा प्रयत्न करते. पण ही मंजिरी असली कसली, तिच्या काळ्या जादूंची शक्ती एवढी अप्रतिम असती की अंबिका आणि मीरासमोर ती एकदम म्हणजे पॉवरफुल म्हणतात ना, त्या प्रकारे असते. तोपर्यंत ही मंजिरी लोखंडाची एक सळी घेऊन येते आणि ती सळी घेऊन आणता क्षणी मीरावरती वार करणार. तोपर्यंत मीरा ती हातामध्ये सळी घेते, मंजिरीच्या डोक्यामध्ये टाकते. डोक्यामध्ये मारल्यानंतर घेते मंजिरी होते बेशुद्ध. मंजिरी बेशुद्ध झाल्यानंतर तिच्या डोक्यामधून खूप सारं रक्त वाहत असतं. अंबिका मीरा खूप घाबरलेल्या असतात की ताई, माझ्याकडून ही खूप मोठी चूक झाली आहे. मी आईंबरोबर असं नको होतं करायला. अंबिका म्हणते, अगं हो माहिती आहे मला, पण काय करणार, आपल्यावरती ती आत्ता कुठे वेळ आली होती आणि त्या आपला काहीही ऐकत नव्हत्या. त्यासाठी ते करावंच लागणार होतं. शेवटी हे सगळं झाल्यानंतर त्या दोघीजणी घरी जातात. अथर्व, दादासाहेब आणि ते अनन्या असतात आणि कंपनीकडून त्यांनी काही साड्या आणलेल्या असतात. आणि ते अनन्या म्हणते, वहिनी ये ग, किती उशीर झाला, आम्ही वाट पाहतोय तुझी. आणि ह्या बघ साड्या आणल्या आहेत, ह्याच्यातल्या तुला कोणत्या साड्या आवडतील तू सिलेक्ट कर, मग बाकीच्या मी आणि आई घेऊ. तोपर्यंत असं नको अनन्या म्हणते की अगं वहिनी, ह्यातल्या साड्या सिलेक्ट कर, नाही तर म्हणशील सगळ्या काही मीच घेतल्या म्हणून. त्यामुळे अथर्व दादासाहेब हसतात. तोपर्यंत ते मीरा खूप घाबरलेली असते आणि ते अंबिका तिला थोडासा धीर देते. म्हणते, मीरा शांत हो, थोडीशी जराशी तो, आणि ते जा समोर त्यांच्या संग बरोबर वाग, काही झालं नाही असं काही दाखवण्याचा तू प्रयत्न कर. तोपर्यंत ते मीरा पुढे जाते आणि ते अथर्व दादासाहेबांच्या समोर उभी राहते. तोपर्यंत अनन्या म्हणते की दादासाहेब, तुम्हाला माहिती आहे का, मीरा वहिनी आपल्या पसंतीच्या साड्या काही घेणार नाही, ते दादाकडूनच पसंत करणार आहे. तोपर्यंत अथर्व थोडासा हसतो आणि लाजतो. मीरा पुढे जाते. तोपर्यंत अनन्या म्हणते, बघा ना, तोपर्यंत आईसुद्धा आली आहे. आई म्हणता क्षणी ती मंजिरी आलेली असते. तिच्या डोक्याला कुठे खून नसते, तिच्यातून रक्त वाहत नसतं, कसलं काहीसुद्धा नसतं. ह्या अवस्थेमध्ये पाहून मीरा आणि अंबिका ह्या दोघीजणी खूप आश्चर्यचकित होतात की आपण तिला एवढं मारूनसुद्धा तिला काहीसुद्धा झालं नाही आहे. अनन्या म्हणते की आई, अगं कुठं गेली होतीस, किती वाट पाहिली तुझी. हो अगं, मी जरा बाहेर गेले होते कामानिमित्त, आणि येता येताना माझ्या लाडक्या सुनेसाठी मीरासाठी मी हा गजरा आणला आहे. आणि तिच्या डोक्यामध्ये मीराच्या मंजिरी डोक्यामध्ये गजरा मारते आणि अथर्वला ते पाहून खूप आनंद होतो. म्हणतो की आत्ता कुठे आईच्या आणि मीरामध्ये सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित व्हायला लागल्या आहेत, चांगली गोष्ट आहे. हे सगळं पाहून दादासाहेबही खूप आनंदित होतात. मंजिरी मीरा आणि अंबिकाकडे पाहून हसत असते. म्हणते की तुम्हाला काय वाटलं मी मेले, पण तसं काही होणार नाही. पुन्हा एकदा अंबिका आणि मीरा म्हणतात की ही काळ्या जादूच्या शक्तीपेक्षाही पॉवरफुल ही मंजिरी आहे. त्याच्यामुळे खूप आपल्याला काहीतरी वेगळंच केलं पाहिजे. तोपर्यंत ते मीराच्या डोक्यामध्ये जो गजरा मारलेला असतो तो हातामध्ये घेते ती आणि त्यातून विंचू निघतात. विंचू पाहता क्षणी ह्या दोघीजणी खूप अंबिका तिची शक्ती वापरणार. तोपर्यंत ते मंजिरी येते, खूप जोराजोरात हसायला लागते.
बघूया आता ह्या विंचवाचं सत्य म्हणजे घरामध्ये कशाला आलेले असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद. बाय.